सन्माननीय आशिष जी शेलार, पार्ल्याला आम्ही श्री क्षेत्र पार्ले म्हणतो. त्याचं सगळं वैभव, त्याचं पावित्र्य हे कसोशीने सांभाळ करावं लागतो. तो डॉक्टर रमेश प्रभूने केला आणि त्याच्या पश्चात आता परागला करावा लागतो. तो केलं तरच पार्लेकर आशीर्वाद देतात. आपण इलेक्शन लढलो होतो एकमेकांच्या विरोधात. आम्ही लढलो होतो. निर्मलाताई प्रभावळकर, लीनाताई, तुझा ॲक्सिडेंट वगैरे सगळं मला माहिती आहे. अगदी रावळसाहेब, मी आणि प्रभूसाहेब आम्ही 2 टर्म एकत्र होतो. पुष्कळेला उपनगरात आमच्या विधानसभेतून गाड्या निघायच्या, तर आम्ही इकडचे 4-5 आमदार एखाद्या गाडीत बसून गप्पा मारत मारत पहिल्यांदा प्रभूला सोडायचं, मग गोरेगावला जायचं, अशा तऱ्हेचा कार्यक्रम होता. माजी महापौर त्याचप्रमाणे हिंदुत्व ह्या मुद्द्यावरती निवडणूक लढल्यामुळे त्यांचं मतदानाचा अधिकार रद्दबादल झाला. त्यामुळे ज्या काही घडामोडी झाल्या देशामध्ये, हिंदुत्व हा प्रचार करण्यासाठी साधन म्हणून वापरायचा की नाही वापरायचा, जातीयवादी, आणि त्या दृष्टीने तो जो काय निकाल लागला तो संपूर्ण देशभर त्याची चर्चा झाली. त्यामुळे डॉक्टर रमेश प्रभू हे अत्यंत नावाजलेलं असं व्यक्तिमत्व म्हणून देशभरात पसरलं. ते आम्ही ऐकलं, आम्ही त्यावेळेचे साक्षीदार होतो. रमेश प्रभूंनी पहिली पोटनिवडणूक लढली त्याला प्रचाराला, ताई तुम्ही लहान असाल सगळी मुलं, आम्ही सगळं संपूर्ण शिवसेना बाळासाहेबांनी सांगितलं की एकवटायची, आपल्याला ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीत निवडून आणायची, जिंकायची. त्यावेळेला जे काही कार्यकर्ते यायचे त्यापैकी मी पण होतोय. मला आणखीन एक डॉक्टर रमेश प्रभूंबद्दल त्यांचं जे काय व्हिजन ज्याला म्हणतो, तुम्ही म्हणता ना मगाशी ताई, की आमदार 7वी शिकलेला असतो, नॉन मॅट्रिक असतो, पदवीधर असतो, टेक्निकल शिक्षण घेतलेलं असतो आणि मेडिकल शिक्षण घेतलेलं असतं. आता हे जे उपजत जे ज्ञान त्यांनी मिळवलेलं असतं त्या पद्धतीचं त्याचं आमदार म्हणून काम करण्याची कारकीर्द तो करत असतो. आणि डॉक्टर म्हणजे काळजीपूर्वक आपल्या पेशंटचा तपास करून, त्याचा निदान करून त्याच्यावरती उपचार करणं, हे जसं डॉक्टरचं माइंड तयार झालेलं असतं. तो डॉक्टर ज्या वेळेला समाजसेवा करण्यासाठी लोकप्रतिनिधी होतो आणि त्याच पद्धतीचा विचार करून तो समाजाची सेवा करत असतो. त्यामुळे आज सगळ्या गोष्टी त्यांनी एवढ्या उभारलेल्या आहेत. सगळ्या आता त्याचा काय आता उल्लेख करत नाहीत, नाटकामध्ये सगळं आपण सांगितलेलं आहे. ह्या नाटकामधून पुनर्प्रत्ययाचा आनंद आला. ज्या काय गोष्टी तुम्ही म्हणालात सुरतीमधून निघाल्या होत्या त्याचा पुन्हा आनंद आलेला आणि त्या पुस्तक रूपाने आता कायम राहिलं पाहिजे. तुमची मागणी आहे लीलाताई. बघा कसं असतं की समाजासाठी एखाद्या घरातून व्यक्ती काम करत असतो. काम करत असताना अनेक वर्षे गेल्यानंतर त्या समाजामध्ये आपला ह्या भागातील एक आमदार, एक माजी महापौर, एक सामाजिक सेवेचं व्रत घेणारा कार्यकर्ता हा विस्मृतीत गेला. पण कुटुंबाला त्याची फार जाच येते. त्याला वाटतं की कसं काय समाज विसरला. हे ज्या शिवसेनेमध्ये होते त्या शिवसेनेने आठवण काढायला पाहिजे होती.
हे ज्या पक्षामध्ये नंतर गेले त्या पक्षांनी काढायला पाहिजे होती आठवण, परंतु त्यांच्या मुलांना आठवण झाली. लीनाताई, तुम्ही सगळे एकत्र आलात आणि तुम्हाला कळलं किंवा ह्याला नाही म्हटलं तरी एवढं दैदिप्यमान काम केलेलं आहे माझ्या वडिलांनी, ते कायमस्वरूपी जतन झालं पाहिजे आणि ते रेकॉर्डमध्ये आलं पाहिजे, म्हणून हा पुस्तक प्रपंच तुम्ही केलेला आहे. मी आपलं अभिनंदन करतो की अत्यंत योग्य असा तुम्ही पाठपुरावा केला, निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी केली. आणि म्हणून आशिष शेलार तर आमच्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री जरी असले तरी मुंबईचं सांस्कृतिक स्थान काय आहे ते सांस्कृतिक मंत्री नसताना देखील त्यांना माहिती आहे. त्यांना प्रत्येक भागामध्ये काय काय गोष्टी कशा असायला पाहिजेत याची जाण आहे. मगाशी निर्मलाताईनं माझा उल्लेख करताना सांगितलं की महाविकास आघाडी का युती. मी होतो उभाटामध्ये 57 वर्ष काढली. काही विशिष्ट कारणासाठी, खोक्यासाठी नाही, आमिषासाठी नाही, राज्यपाल करा, राज्यसभा करा, महामंडळ द्या म्हणून नाही, एका विशिष्ट कारणासाठी मी सोडली. ती सोडून झाले 2.5-3 वर्ष. परंतु आज आता अशीच बसला इथे जुना आमचा सहकारी आहे, मला म्हणजे वयाने लहान आहे माझ्या, त्याचं कारकीर्द सगळी मी पहिल्यापासून बघितलेली आहे. तर शिवसेना भारतीय जनता पक्ष युती, ज्या युतीमध्ये मी मंत्री होतो त्यावेळेची युती, डोळ्यासमोर नाव येतं अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, आणि सरकारचं नाव होतं शिवशाही. शिवशाही नाव दिलं होतं बाळासाहेबांनी, प्रमोद महाजननी. त्या शिवशाहीच्या सरकारमध्ये होतो. त्यावेळेचं जे रिलेशन होतं BJP आणि शिवसेना, आता मी वयाची 80 पूर्ण झाल्यामुळे दुसरं टोक बघतोय. कुठलं? युती आहेच, सरकार मिळतंय, कारभार हातात आलेला आहे, परंतु वागण्याची एकमेकांबद्दलची जे काय नातं आहे ते नातं कधीतरी धूसर होत चाललेलं आहे, कधीतरी त्याच्यामध्ये चढावड होत चाललेली आहे. तो प्रकार त्यावेळेला नव्हता, त्यावेळेला अजिबात नव्हता. हे जे काय जुन्या आठवणी सांगा म्हणून तुम्ही मला उभं केलं आहे, त्यातली ही आठवण तुम्हाला कळलं पाहिजे की ही जी युती आहे, आणि मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे, अनेक वेळेला की ह्या देशामध्ये सनातन धर्म आणि हिंदू धर्माची काळजी घेणारा देशामधला कुठला एक पक्ष असेल तर तो भारतीय जनता पक्षच आहे, इतर कुठलाही पक्ष नाही. पण तो जरी असला तरी ते काम करत असताना जी परंपरा, जी संस्कृती अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनच्या वेळेला होती, तशी संस्कृती आज पुन्हा आणली पाहिजे भाजपने, असं माझं म्हणणं आहे. मी माझ्या मनातलं आहे ते सांगितलं जाहीरपणे. कोणाला काय खोचक टोपण्या वगैरे मारायचे आहेत मला, पण एक चांगल्या तऱ्हेचं काम आजच्या ह्या प्रकाशन सोहळ्यामुळे झालेलं आहे. आणि ताई, तुम्ही जे उल्लेख केला आहे, मला वाटतं आशिष शेलार जर पुढाकार घेतील, कारण मी स्वतः एक पुस्तक लिहिलं, शिवसेना लोकाधिकार समिती आणि मी. लोकाधिकार समिती एक चळवळ बाळासाहेबांनी उभी केली, त्याच्या अग्रस्थानी राहून मी काम करत होतो. या सगळ्यांना माहिती आहे, आशिष शेलारला वगैरे. आणि ते कुठेतरी रेकॉर्डला यावं, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये यावं म्हणून ती संपूर्ण इतिहास मी लिहिलं. त्याच्यामध्ये युती वगैरे जे काय आता मी बोलतो त्याचासुद्धा उल्लेख आहे. आणि त्यावेळेलासुद्धा मी आग्रह केला होता सरकारला की हे पुस्तक तुम्ही खरेदी करत नसाल तर मी फुकट देतो, पण त्याचं वाचन झालं पाहिजे, कळलं पाहिजे. डॉक्टर रमेश प्रभूसारखा एक वैद्यकीय क्षेत्रातला डॉक्टर आपल्या मुंबईसारख्या शहरामध्ये कुठलं सामाजिक कार्य कुठल्या स्तरावरती करू शकतो, ते आदर्श अशा तऱ्हेचं पुस्तक त्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या वाचनालयामध्ये गेलं पाहिजे.
आणि ते पाठवण्याचं काम मला वाटतं आशिष शेलार तुम्ही करू शकाल. आपण आपल्याकडे तो अधिकार आहे, एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आहेत, ते आपण करा. मला इथे बोलवल्याबद्दल डॉक्टर रमेश प्रभूचा सहसहयोगी म्हणून, त्यांचा समकालीन म्हणून जो मान दिला त्याबद्दल मी आपलं सर्वांचं कुटुंबियांचा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.